शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या प्रवचन ऐकण्या अगोदर, देवाचा संदेश ऐकण्या अगोदर प्रार्थना करूया. परात्पर परमेश्वरा, स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 करत आज तुझ्या पवित्र स्थानामध्ये यशवा मसीहाक आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त मुक्तिदाता याच्या नावामध्ये पुन्हा एक वार आम्ही विश्वासाने येतो. आम्ही तुझं स्तवन करीतो, कारण प्रभू तुझा आत्म्यापासून आम्हास तुझं जीवन प्राप्त होतं. तू आमची शक्ती, तू आमचं बळ आहेस. आणि प्रभू तुझ्यामध्ये आमच्या सर्व समस्या सुटतात. जीवनाचा संदेश तुझ्याकडे आहे. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द येशू आम्हा करता जीवन असं झाला, देह असं झाला, यासाठी की जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे येईल त्याला तारण म्हणजे मुक्ती प्राप्त होईल. या धन्य वचनाबद्दल आम्ही स्तवन आणि गौरव करतो. आज आम्ही आहोत तसे तुझ्या पवित्र हातात स्वतःला सोपितो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला सांगते तू बोल, प्रत्येकाला तू स्पर्श कर. ही वेळ तू सॅन्टिफाय कर, पवित्र कर, आणि जे काय मी ऐकू ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे. या शेवटच्या काळामध्ये प्रभू तुझ्या संदेशाची, वचनाची आणि एकमेकाला उचलून धरण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून प्रभू आमच्या अंतःकरण फोड तोड, आणि जो देवाला प्रिय असा यज्ञ म्हणजे फुटलेलं आणि तुटलेलं असं अंतःकरण त्यामुळे प्रत्येकाला प्राप्त व्हावत असतो होऊ दे. या मसीहच्या नावात सर्व दृश्य अदृश्य सैतानाची शक्ती ताकद मी मोडून टाकतो. आणि उपकासतील सहिती प्रार्थना माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र समर्थनात मागतो म्हणतो आहे. आमेन आमेन. आजच्या संदेशाकडे आपण वळूया. आणि आजचा संदेशाचा माझा विषय आहे अनॉइंटिंग, अभिषेक, अनॉइंटिंग. दुसरं करिन्थियन्स पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21 कडे आपण वळूया. 2 Corinthians chapter 2 and verse 21. 21 वचन. दोन करिन्थ याचा पहिला अध्याय आणि वचन 21 तुम्हा करता मी वाचून दाखवतो. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करत आहे तो देव आहे. जो आम्हाला अभिषेक करून, तो आम्हाला अभिषेक करतो. जो अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताला झाला, सर्वसमर्थ परात्पर परमेश्वर याने तो प्रभू येशू ख्रिस्ताला केला, तोच अभिषेक तुम्हाला आणि मला त्याने केलेला आहे. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिषेकामध्ये म्हणजे अनॉइंटिंग मध्ये भागीदार असे असं आहात. आणि म्हणूनच आपण त्याच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अभिवचनाला, प्रत्येक वचनाला येस अँड अमेन, होय आणि आमेन असं म्हणतो. आणि स्पॉन्टेनियसली प्रत्येक विश्वासणारा ख्रिस्त येशूमध्ये अभिषिक्त असा आहे. हे कदापि विसरू नका. तुम्ही कसे असा, कोठे असा, जर तुमचं तारण झालेलं असेल तर तुम्ही अभिषिक्त आहात, अनॉइंटेड आहात. आणखी एक महत्वाचं वचन तुमच्या समोर मला आणायचं आहे, आणि ते म्हणजे 1 योहान याचा अध्याय 2. 1 John chapter 2. 1 योहान अध्याय 2 आणि वचन 20 आणि 27 दोन वचन तुम्हा करता मी वाचतो. 1 योहान याचा दुसरा अध्याय आणि वचन 20. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, तुमचा अभिषेक झाला आहे, अनॉइंटेड झाला आहे. अँड यू हॅव अन अनॉइंटिंग फ्रॉम द होली वन. एक दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे, ही हॅज अनॉइंटेड यू, त्याने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. 27व्या वचनात म्हटलेलं आहे, तोच अध्याय 27. तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल त्यावेळेस आपण त्याच्या समोर जाऊया. तो वचन 27. आणि तो तुमचा अभिषेक झालाय, तो तुम्हामध्ये राहतो. तो अभिषेक तुम्हामध्ये राहतो. अबाइड्स, दॅट अनॉइंटिंग अबाइड्स. एवढंच नाही तर तो अभिषेक हा फॉर एव्हर म्हणजे सनातन कालासाठी आहे, की जो अभिषेक तुम्हाला उचल करतो, सजग करतो, संपन्न करतो, चालवितो, प्रज्वलित करतो, पेटवितो, ताज तवानं ठेवतो, ताजगी देतो, तो अभिषेक.
अनंत कालचा ख्रिस्त येशूमध्ये आणि तुम्हाला त्याने दिलेला आहे. त्याने म्हटलेलं आहे त्याचा अभिषेक. त्याचा अभिषेक म्हणजे कोणाचा अभिषेक? पवित्र परात्पर यहोवा एलशदाय, येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र, जो वलंडनाचा कोकरा, पवित्र आत्मा, या या सर मिळून असल्या तिघांचा अभिषेक, जो दैवी जीवन देतो आणि तो दैवी जीवनाचा पुरवठा, सप्लाय. ही गिव्स लाईफ अँड ही इज द लाईफ गिव्हर. सप्लाय देखील असा आहे. हा अभिषेक जो तुमच्या माझ्यामध्ये असतो तारणानंतर, नवीन जन्म झाल्यानंतर, तो काही बाह्यकारी किंवा बाहेरून आउटवर्ड असा नसतो. तो आहे इनवर्ड, म्हणजे अंतर्यामी असलेला. ताणच्या वेळेस तुमच्यामध्ये तो भरून येतो, तो तुमच्यावर उतरतो, तो तुमच्यामध्ये राहण्यासाठी येतो. दोन गोष्टीसाठी. एक, जो नवा आत्मा, जे नवीन जीवन, जे दैवी जीवन, स्वर्गीय जीवन तुम्हाला मला मिळालेलं आहे, त्यामध्ये तुमची माझी वृद्धी व्हावी, वाढ व्हावी. दुसरी गोष्ट, देवाची तुमची संगती किंवा सहवास हा दिवसेंदिवस उत्तरोत्तर मेंटेन व्हावा किंवा वाढत असावा. त्या दोन गोष्टीसाठी प्रियानो आपल्याला अनॉइंटिंग किंवा अभिषेक दिला गेलेला आहे. दावीद त्याच्या स्तोत्र 23 अध्याय 5 वचनात म्हणतो, तू माझ्या मस्तकावर तेलाचा अभ्यंग किंवा अभिषेक केला आहे. त्या तेलाला पवित्र आत्म्याची उपमा दिलेली आहे आणि म्हणून तो अभिषेक तुम्हाला तुमच्या जवळ आहे. तो अभिषेक जात नसतो. ज्यावेळेस आपल्या सभा चर्चेस मधल्या समाप्त होतात त्यावेळेस पाळक वर्ग किंवा वडील वर्ग आपला हात उंचावून मंडळीला आशीर्वाद देतात. बेनेडिक्शन किंवा ग्रेस. ते म्हणजे सभा समाप्त झाली असा त्याचा अर्थ नाही, किंवा आता घरी जायची वेळ झाली असा त्याचा अर्थ नाही. तो एक मोठा आशीर्वाद आहे, अभिषेक आहे. काय आहे पहा, तो मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. तो आहे 2 कोरिंथियस पत्र याचा अध्याय 13, म्हणजे शेवटचा अध्याय. 2 कोरिंथियन्स चॅप्टर 13 आणि शेवटचं वचन म्हणजे 14 वचन. 2 कोरिंथ 13 अध्याय आणि वचन 14. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. 3 गोष्टी. देवाची प्रीती, अगापे प्रीती. परात्पर देवाने त्याची प्रीती प्रगट केली. तो स्वतः प्रीती आहे आणि ती प्रीती म्हणजे योहान 3:16 सर्वांना माहिती, देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला पुत्र दान म्हणून दिला. नंबर 2, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. तो स्वतः कृपा आहे. कृपा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे कृपा. ग्रेस इज पर्सॉनिफाईड. ग्रेस म्हणजेच येशू, येशू म्हणजेच कृपा तुम्हाला प्रगट झाली आहे. परंतु तिसरा भाग जो म्हटलेला आहे, आणि पवित्र आत्म्याची संगती, पवित्र आत्म्याचा सहवास. आणि या सहवासाला इंग्लिशमध्ये फेलोशिप असं म्हटलेलं आहे, पार्टनरशिप असं म्हटलेलं आहे, कम्युनियन असं देखील म्हटलेलं आहे. आणि ग्रीकमध्ये त्याला म्हणतात कोइनोनिया. कोइनोनिया म्हणजे सहवास. पवित्र आत्म्याचा सहवास असतो. पवित्र आत्मा सहवास देतो. पवित्र आत्मा व्यक्ती आहे, पर्सन आहे. पर्सन, तुम्ही जसे पर्सन व्यक्ती आहात, मी जसं व्यक्ती आहे, तसा ट्रिनिटी म्हणजे त्रैक्यातली तिसरी व्यक्ती पवित्र आत्मा, होली घोस्ट, रुआ खादेश, पाकरू, तो व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीबरोबरचा सहवास तुमचा वाढावा अशी पित्याची इच्छा आहे. तो सहवास कसा वाढेल? तो सहवास आपण रोज आणि रोज त्याच्याबरोबर बोलल्याने, संभाषण केल्याने वाढत जातो. ही सहभागिता वाढली पाहिजे. पवित्र आत्म्याबरोबर सतत बोला. ती व्यक्ती असं समजून सतत बोला, अंतर्यामात बोला, मोठ्याने बोला, तरच ती सहभागिता होते. आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो हा आशीर्वाद आहे. आणि विश्वासणारे नेमकं हेच चुकतात. हे गमक त्यांना कळालेलं नाही. पवित्र आत्म्याची संगती आणि सहवास नसल्या कारणामुळं त्यांचं जीवन शुष्क, निर्जीव, वाळवंटी, ओसाड, फलहीन आणि निरुपयोगी असं झालेलं दिसतं. कारण त्यात पवित्र आत्म्याचा ओलावा हा राहिलेला नसतो. म्हणून प्रियानो, पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये असा, त्याच्या बरोबर सतत आणि सतत आपण चालायला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही सील्ड म्हणजे शिक्कामोर्तब केलेले आहात. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो, तो निरंतर राहतो, तो कदापि आपल्यामधून जात नाही. त्याला निवास मंडप
असं देखील म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर तो आपल्या संगती सतत सतत असा असतो. म्हणून पवित्र आत्म्याची संगती आणि हा पवित्र आत्मा आणि आपला आत्मा, दोन आत्मे म्हणजे कंपाऊंड स्पिरिट. त्या कंपाऊंड स्पिरिट मध्ये अभिषेक म्हणजे अनॉइंटिंग असतं आणि तो अभिषेक आपण घालू नये, त्याला लिकेज लागता कामा नये, तो नष्ट होता कामा नये. एक उदाहरण तुमच्या समोर मी देतो, पण त्या अगोदर हे लक्षात ठेवा, देवाने 3 आपल्याला दान दिलेली आहे. एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्र, वलांडणाचा यज्ञ पशु, मुक्तीदाता, पापांची क्षमा करणार, तो ते दान आहे. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन, द वर्ड ऑफ गॉड. हे 3 गोष्टी गिफ्ट आहे. हे घड्याळ मला गिफ्ट दिलंय, गिफ्ट मिळालेले, हे वॉच, रिस्ट वॉच, आणि हे सतत मी बाळगतो, सतत ते माझ्या बरोबर असतं. मी त्या सतत त्या वॉच बरोबर बोलत असतो, ते वॉच देखील माझ्यासाठी बोलत असतं. गिफ्ट आहे. त्याप्रमाणे पवित्र आत्मा ही गिफ्ट आहे. पवित्र आत्मा बरोबर सतत बोला. एक उदाहरण तुमच्यासाठी मी सांगू इच्छितो, तुम्ही ते विसरता कामा नये. पेत्र आणि योहान दुपारच्या वेळेला मंदिरात प्रार्थना करण्याकरता जात होते आणि मंदिर म्हटल्यानंतर त्याच्या गेट जवळ काही भिकारी बसलेले होते. भिक्षा मागणं हा त्यांचा व्यवसाय होता. आणि हे दोघं आतमध्ये जाताना पेत्राची नजर एका भिकाऱ्यावर पडली. त्या भिकाऱ्याने आपला हात पुढे केला होता, काहीतरी मिळेल या आशेने. पेत्राने त्याच्याकडे निहाळून पाहिलं, त्याला दया आली, कीव आली, आणि त्या भिकाऱ्याला पेत्र म्हणाला, अरे माझ्याजवळ सोनं रूप तुला देण्यासाठी काहीच नाही, पण जे काय आहे ते तुला देतो, उठ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं चालू लाग. आणि तो उठला. चमत्कार झाला. त्याच्या पायामध्ये बळ आलं आणि नुसता उठला नाही, उड्या मारीत त्यांच्या बरोबर मंदिरात तो उपासना करण्याकरता गेला. लहान संडे स्कूलच्या मुलांना सांगण्यासाठी ही गोष्ट आहे असं आपल्याला कधी कधी वाटतं, पण तसं नाही. यामध्ये मतितार्थ हा आहे, त्याला पाय होते, तो लंगडा होता, पंगू म्हटलेले त्याला, पांगळा, पंगू, आणि तिथं बसून भिक्षा मागणं हेच त्याचं जीवन होऊन बसलेलं होतं. परंतु लोक त्याला आणून तिथं टाकत असत, तो स्वतः येऊ शकत नव्हता. परंतु चमत्कार झाला, मिरॅकल झालं, हिलिंग परमेश्वराकडून त्याला प्राप्त झाली, त्यावेळेस तो ताडकन त्याच्या पायावर उभा राहिला. एवढंच नाही तर आता त्याला पाय इतरत्र घेऊन जात होते. आतापर्यंत तो पायाना आणत होता आणि एकाच ठिकाणी बसून भीक मागण्याचं काम करत होता. आता पाय, त्याचे चरण त्याला इतरत्र घेऊन जाऊ लागले. हे चरण, हे पाय म्हणजे पवित्र आत्मा. तारणानंतर पवित्र आत्म्याचं दान, अभिषेक मिळत असतो प्रत्येकाला, पण आपण पवित्र आत्म्याला चालवतो, पवित्र आत्मा आपल्याला चालवत नाही. वास्तविक ज्यावेळेस अभिषेक होतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही तुम्ही चालविले जाता. म्हणून अनेकांना हे कळत नसतं. कारण होऊन एकाच ठिकाणी भिकाऱ्यासारखं ते बसलेले असतात आणि उदास आणि उजाड अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. असं होता कामा नये. म्हणून पवित्र आत्म्याबरोबरची संगती वाढवा, पवित्र आत्म्याला ओळखा, पवित्र आत्म्याला काय हवंय ते पहा, ती व्यक्ती आहे. आणि म्हणून ह्या पवित्र आत्म्याच्या 2 गोष्टी, इतर गोष्टी पाहण्यात अगोदर मी तुमच्या समोर आणू इच्छितो. 2 महत्वाच्या गोष्टी, कदाचित त्या तुम्हाला माहित असतील, परंतु त्या तुम्हाला तुमच्याकडं तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. पहिली आहे इफिस पत्राकडे या. इफिस पत्र अध्याय 4 आणि वचन 30, 4 and verse 30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खिन्न, ग्रीव, डू नॉट ग्रीव द होली स्पिरिट and grieve not the Holy Spirit whereby ye are sealed unto the day of redemption. त्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, खंडणी धरून दिलेल्या कृपेच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात, सील्ड झाला. रिडम्शन, मुक्तीचा दिवस, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तुम्हाला वर उचलून तो घेऊन जाईल, त्याला म्हणतात मुक्तीचा दिवस, आपला शेवटचा दिवस, स्वर्गात किंवा अनंतकालच्या राज्यात तो जाण्याचा दिवस. तोपर्यंत तुम्ही ह्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्कामोर्तब किंवा मुद्रित किंवा सील्ड असे झालेला आहात. पण त्याच्या अगोदर म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खिन्न म्हणजे ग्रीव. पवित्र आत्मा खिन्न होतो, तो व्यक्ती आहे. जसे आई बाप आपला मुलगा दारू पिऊन जर घरी आला तिथे खिन्न होतात, सिगरेटी प्यायला लागला तिथे खिन्न होतात. त्यांच्या मनाविरुद्ध ज्यावेळेस तो वर्तन करतो
त्यावेळेस आईबाप खिन्न होतात, दुःखी होतात, दे आर ग्रीव्ड. तसा पवित्र आत्मा देखील आपल्या अनेक गोष्टीमुळं खिन्न आणि दुःखी असा होत असतो. पवित्र आत्मा खिन्न कसा होतो? ज्या वेळेस पवित्र आत्म्याच्या विरुद्ध असंतुष्टपणे ज्यावेळेस आपण वर्तणूक करतो, त्यावेळेस पवित्र आत्मा खिन्न किंवा दुःखी होतो. हे कदापि विसरू नका. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तुम्हाला आणण्यात आलेलं आहे. एक राज्य म्हणजे अंधकाराचं, मृत्यूचं राज्य, किंगडम. तिथून तुम्हाला मला देवानं त्याच्या राज्यामध्ये, उजेडाच्या, प्रकाशाच्या राज्यामध्ये त्याने आणलेलं आहे. हे राज्य वेगळं आहे. या राज्याचे नियम वेगळे आहेत. हे स्वर्गीय राज्य आहे. त्या स्वर्गीय राज्याचे नियम आणि वचन तुम्हाला मला माहीतच असायला हवे. त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण वागत नाही, ते नियम, देवाची इच्छा आपण ज्यावेळेस पाळत नाही, त्यावेळेस पवित्र आत्मा हा खिन्न 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 होतो. हे विसरू नका. आपण देवाने आपल्याला त्याला स्वतः इनहेरिटन्स केलेलं आहे. देव परमेश्वर आपलं वतन आहे आणि आपण म्हणजे सर्व विश्वासणारे त्याचे पोझिशन आहोत, त्याची मालमत्ता आहोत. हे देण्यासाठी त्याने लाख मोलाची किंमत भरून दिली, स्वतःचं रक्त दिलं. आपण मात्र ते घेण्यासाठी काहीही केलेलं नाही, काहीही दिलेलं नाही. हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून मोठं मोल, खंडणी, रॅन्सम देऊन त्यांनी तुम्हाला मला विकत घेतलेलं आहे. हे ज्यावेळेस विश्वासाला विसरत नाही, त्यावेळेस तो त्या अनॉइंटिंग खाली सतत राहतो. पवित्र आत्म्याची त्याला आठवण राहते. मला तर असं म्हणावंसं वाटतं, असे अनेक विश्वासणारे आहेत की मी जे करतो त्याचा पवित्र आत्म्याशी संबंध आहे का नाही हेच त्यांना माहित नाही. अर्थार्थी काहीच संबंध नाही, अशाच प्रकारे ते जणू काही जगू लागतात. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा काहीही अंतर्भाव किंवा स्पर्श नसल्या कारणानं त्यांची जीवन ओसाड किंवा वृक्ष अशी झालेली आहेत. म्हणून दुसरा गोष्ट, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. दुसरी बात महत्वाची, पहिलं थेसलोनिकन्स पत्राकडे, फर्स्ट थेसलोनियन्स, पहिलं थेसलोनिकन्स पत्र अध्याय 5 आणि वचन 21, अध्याय 5 आणि वचन 19, 5:19. पहिलं थेसलोनिकन्स पत्र 5:19 वचन, आत्म्याला विझवू नका. क्वेंच नॉट द स्पिरिट, नेव्हर ट्राय टू सप्रेस द स्पिरिट. दुसऱ्या भाषांतरात म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, पवित्र आत्म्याला विझवू नका. डू नॉट ग्रीव द स्पिरिट, डू नॉट क्वेंच द होली स्पिरिट. डू नॉट म्हणजे हा इम्पेरेटिव्ह मूड आहे. डू नॉट म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका किंवा पवित्र आत्म्याला विझवू नका. ह्या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं समजल्या पाहिजे. तो खिन्न होतो. पवित्र आत्म्याचं काम किंवा अनॉइंटिंगचं काम हे आहे की आपल्याला प्रज्वलित ठेवणं. दोन गोष्टी करत होतो. आपला आत्मा प्रज्वलित राहतो आणि आपल्याला जी दान मिळालेली आहे ती बर्निंग किंवा प्रदीप्त अशी होतात, ज्वलंत अशी होतात. रोमकर्स पत्र 13 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेल्याप्रमाणे पवित्र आत्मा हा आपल्या आत्म्याला प्रज्वलित करतो. ती स्फोटक तो शक्ती आहे. एवढंच नाही, तो ज्वलंत असा ख्रिस्ती जीवनात आपल्याला ठेवतो. प्रकटीकरणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये शेवटच्या मंडळीचं वर्णन आहे. 14 वचनापासून 3:14 प्रकटीकरण, लाउदेशिया किंवा लाउदेकिया, ते तुमचं आणि माझं वर्णन आहे. त्यामध्ये येशू चक्क असं म्हणतो की तू कोंबट आहेस, लुकवम. कोंबट म्हणजे तू उष्णही नाही आणि थंडही नाही, मधला कोंबट आहे. आणि असे अनेक विश्वासाने शेवटच्या काळामध्ये तुम्हाला इकडं तिकडं सापडतील. कदाचित तुमची पण गणना त्यामध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणून हे शेवटचा कठोर संदेश तुमच्यापर्यंत मी आणू इच्छित आहे. कोणता? डू नॉट ग्रीव्ह द स्पिरिट, डू नॉट क्वेंच द स्पिरिट. आणि जर जीवन असेल तर ते प्रज्वलित किंवा आग लागलेलं ज्वलंत असं असेल. निष्क्रिय जीवन ते जिवंत मरण असल्यासारखं आहे. आणि म्हणून ह्या आत्म्याला तुम्ही विसरू नका. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, तुम्हाला माहिती आहे, पाण्यातून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वर आला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. कबूतर नाही, कबूतर पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा कबूतर नाही, पण पांढरा शुभ्र शांतीचा द्योतक असं म्हटलेला हा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. आणि आकाशवाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच तुम्ही ऐका. हे वचन तुम्हाला माहित असेल. पवित्र आत्मा, एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. हे
पवित्र एखादं कबूतर घ्या आणि ते तुमच्या खांद्यावर असं ठेवा. एक कबूतर घ्या, पकडा. ते टिमिड असतं, ते फार घाबरत असतं, फेकट असतं. कबूतर शांतीचं प्रतीक असतं, त्रास देत नाही. परंतु घ्या आणि आपल्या खांद्यावर ठेवा. आणि खांद्यावर ठेवल्यानंतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज, तुमचं सर्व काही वर्तणूक एकदम कंट्रोलमध्ये येईल. इकडून तिकडे तुम्ही धावपळ करणार नाही, अचानक कोणती गोष्ट करणार नाही, धांगडधिंगा करणार नाही, आरडाओरडा करणार नाही. सगळं तुमचं या कबुतरामुळं नियंत्रित होऊन बसतं. तुमचं बोलणं देखील. तसंच ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि त्याची जाणीव आपल्याला असते, तुम्ही घिसडघाई कधीच करणार नाही, असंतुष्ट आणि कन्फ्यूज कधीच होणार नाही, तुमचे निर्णय कधीच चुकणार नाही आणि तुम्ही कुठल्याही संकटात परीक्षेत पडला तरी देखील घाबरणार नाही. हा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, हा पवित्र आत्मा मला सावितो. नाही तर तो उडून जाईल, तो विझून जाईल, तो खिंड होईल. याची जाणीव विश्वासाच्या अंतःकरणात सतत असते. कारण पवित्र आत्म्याचं दान त्याला मिळालं असतं, त्याने तो मुद्रित झालेला आहे. आत्माचे शरीर पवित्र आत्म्याचे नियंत्रणात आहे. माझं जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं पाहिजे. मी पवित्र आत्म्या संग चाललं पाहिजे आणि पवित्र आत्मा माझ्या मध्ये आहे, माझा वापर करता याची मला जाणीव असली पाहिजे. कारण ख्रिस्ती जीवन, पवित्र आत्म्याचं जीवन ते पवित्रच आहे. तो पवित्रता स्वर्गात कुठंतरी ठेवतो आणि तसाच येतो नुसता आत्मा असं नाही. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, परात्पर परमेश्वराचा आत्मा त्याने तुम्हाला मला दान विसार असा दिलेला आहे. तो तुमच्या बरोबर आहे. म्हणून कबूतर इथं बसलं आहे म्हणून तुमचं सर्व काही नियंत्रित होतं. आपोआप तुम्ही असे नियंत्रित होता. त्या प्रकारे पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे म्हणून अशा प्रकारे जीवन तुमचं जगलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं जीवन मोस्टली सायलंट होतं. त्याने कधीच आरडाओरडा केला नाही किंवा घिसडगायचे निर्णय घेतले नाहीत किंवा जगिक रीतीनं हास्यकल्लोळ किंवा जोक्स मध्ये तो रमला नाही. त्याला माहित होतं पवित्र आत्मा खिन्न होतो, पवित्र आत्मा दुःखी होतो आणि विझला जातो. एक मेणबत्ती घ्या, कॅन्डल पेटवा आणि त्या पेटलेल्या मेणबत्तीला तुम्ही फुंकर मारा. हळू फुंकर मारा, ते फडफडल. जोरात मारल्या ते विझून देखील जाईल. त्या प्रकारे ज्यावेळेस आपल्या कार्नॅलिटीमुळं, आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळं, आपल्या जुन्या स्वभावामुळं, जुना आदाम जेव्हा सतत जागृत असतो, तो मेलेला स्वभाव नसतो, तो उचंबळून अधूनमधून येत असतो. त्यामुळं पवित्र आत्मा फडफडतो आणि प्रसंगी तो विझतो देखील. अनेकांचे पवित्र आत्मे भिजलेले देखील आहेत. ते कॅन्डल्स भिजलेले आहेत. हे खिन्नता कशामुळे? ते पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हे कशामुळं? आपल्या कार्नॅलिटीमुळं. जिझबेल स्पिरिट, लव्हदिकिन स्पिरिट, बॅबिलोन स्पिरिट, जुनाट आत्मा, जुना मनुष्यपण, यामुळं पवित्र आत्मा खिन्न दुःखी होतो, प्रसंगी निघून देखील जातो. आणि पवित्र आत्मा कधी भिजतो? जेव्हा तुला बाह्य वर्तणूक, कॉन्डक्ट, बिहेवियर, चाल चलवणूक ज्यावेळेस अपवित्र असते, अधर्मिक असते, देवभिरूपणा नसतो, देवाचं भय नसते, माझ्या मनाप्रमाणेच सर्व झालं पाहिजे असं ज्यावेळेस आपल्याला वाटत असतं, पवित्र आत्म्याचा माझा काही संबंध नाही असं ज्यावेळेस आपण समजत असतो, त्यावेळेस पवित्र आत्म्यात हा फडफडतो. पवित्र आत्मा हा विझून देखील जातो. दोन प्रकारचे अनॉइंटिंग आहे, एक इनवर्ड आणि दुसरं आउटवर्ड. एक आतमध्ये आणि दुसरी बाहेर. एक अंतस्थ अंतर्यामी आणि दुसरं आहे बाह्यतकारी. ज्यावेळेस आतला इनवर्ड, ज्याला अनॉइंटिंग म्हणतात, त्याला म्हणतात क्वेंच नॉट. आतमधले अनॉइंटिंग क्वेंच नॉट, त्याला विझवू नका. पवित्र आत्म्याला विझवू नका. स्वतःच्या वर्तणुकीमुळे त्या विझू नका. आणि आउटवर्ड अनॉइंटिंग ही कशी? ग्रीव्ह नॉट. बाहेरच्या वर्तणुकीमुळं, आपल्या बिहेवियरपणामुळं, आपल्या साक्षीमुळं पवित्र आत्म्याला तुम्ही दुःखी करू नका. आणि म्हणून हे क्वेंच नॉट आणि ग्रीव्ह नॉट, खिन्न करू नका आणि दुःखी करू नका. आज्ञा आहेत आपल्या प्रत्येकाला. तो काही रिक्वेस्ट करत नाही परमेश्वर, प्लीज प्लीज कसं पण करा, पवित्र आत्मा तुम्हाला दिलाय, सांभाळून घ्या, चालतंय हो. नाही, हे ख्रिस्ती जीवन नाही. एक उदाहरण तुम्हाला मी देतो. ज्यावेळेस मोशेनंतर यहोशुआ आला. आता यहोशुआला त्या वतनदत्त देशात, दुधामधाच्या देशात या सगळ्या इस्रायल लोकांना घेऊन जायचं आहे. तो तिथपर्यंत पोहोचला. आता समोर यार्देन नदी, जो चमत्कार लाल समुद्रात झाला, तोच चमत्कार येथे देखील झाला. कोणता चमत्कार? यार्देन दुभागली गेली आणि मग ते सर्व आरपार त्या यार्देनीमधून त्या देशामध्ये ते गेले, वचनदत्त देशात.
अब्रामाला जे अभिवचन देण्यात आलं होतं तो देश. गेल्यानंतर सगळं सुखसोयी होत्या तिथं, एसी होता, कोच होते, खाणं पिणं सुबत्ता सगळं असं नव्हे. प्रत्येक आशीर्वाद त्यांना युद्ध करून प्राप्त करायचा होता. त्या ठिकाणी जायंट्स म्हणजे राक्षस होते, जमीन ओसाड होती, अरण्य होतं, झाडं तोडून तिथं साफसफाई करून त्यांना वस्ती करायची होती. यहोशुआने सर्व यथास्थित झाल्यानंतर वाटणी करून दिली. 12 वंशाला सर्व प्रदेश त्यांनी बरोबर वाटणी करून दिला. आणि त्याच्याबरोबर कालेब देखील होता. कालेब आणि यहोशुआ हे दोघं पहिल्यापासून देवाशी विश्वासाने मित्रासारखे होते. कालेब त्या यहोशुआला म्हणाला, मोशेने काय सांगितलं तुला आठवत असेल काय? 40 वर्ष मी इजिप्तमध्ये होतो त्याच्याबरोबर, आणि 45 वर्ष अरण्यवासात होतो. 40 आणि 45 85. आज माझा वाढदिवस आहे, बर्थडे. मी 85 वर्षाचा झालो, मला गिफ्ट दे, बर्थडे गिफ्ट. आणि यहोशुआने दिली. काय दिलं? हेब्रोन. हेब्रोन म्हणजे सहवास, फेलोशिप. ते त्याला बक्षीस मिळालं. आणि नंतर त्या ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी किर्यात सेफर नावाची एक जागा होती, मोठा डोंगर होता. तो म्हणाला, जो कोणी किर्यात सेफर जिंकून आणील त्याला माझी मुलगी अक्सा ही देईन. कोणीच आहे ना पुढे. शेवटी त्याचाच भाऊ, त्याच्या भावाचा मुलगा अथनियल हा पुढे आला. त्याने ते जिंकलं आणि मग तो आला आणि त्याला ती अक्सा मिळाली. आता जाण्याचा वेळ आला. अक्सा निघाली. डॅडीला म्हणाली, मी निघाले, टाटा, बाय बाय. पण ती म्हणाली, डॅडी, बाबा. कालेबला म्हणाली, माझी एक विनंती आहे. कोणती विनंती? मला वरचे झरे आणि खालचे झरे, अप्पर स्प्रिंग आणि लोअर स्प्रिंग द्या. तिने मागितले. आणि कालेबने म्हणजे तिच्या वडिलांनी त्या अक्साला, मुलीला ते बक्षीस दिले. हे अप्पर स्ट्रीम आणि लोअर स्ट्रीम, वरचे झरे फाउंटन आणि खालचे फाउंटन किंवा झरे पाण्याचे, म्हणजे काय? हे आहे इनवर्ड अनॉइंटिंग, आउटवर्ड अनॉइंटिंग. तिला ते मिळाले. प्रत्येक विश्वासणारीने वरून येणारं अनॉइंटिंग हे मिळवलंच पाहिजे. आणि अंतर्यामामध्ये पवित्र आत्मा जो राहतो, हे अनॉइंटिंग यामध्ये त्या प्रत्येकानं राहिलंच पाहिजे. या 2 गोष्टी मिळाल्या पाहिजे. मागच्या खेपेस एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. ह्या आपण शेवटच्या काळामध्ये राहत आहोत. पाप तर असणारच, आणि पापाचा परिणाम या संपूर्ण जगावर होतच आहे. पाप हे पापाचा डायरेक्ट परिणाम म्हणजे मृत्यू. मृत्यूचं साम्राज्य चालू आहे. तुमच्या आजूबाजूला मृत्यू आहे, त्याला डेथ म्हणतात. 2 प्रकारची सेवा चालू आहे. सेवा म्हणजे मिनिस्ट्री. जो विश्वासणार आहे त्याचे डोळे उघडलेले असतात, त्याच्या खपल्या पडलेल्या असतात, तो आत्मिक गोष्टी पारखतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वासाच्या आजूबाजूला संपूर्ण जगामध्ये डेथ मिनिस्ट्री म्हणजे मरणाची सेवा चालू आहे. ती सैतानाची सेवा आहे. सैतान हा आपला शत्रू आहे, वैरी आहे, आणि तो शेवटपर्यंत चोरी, घात आणि नाश करण्यासाठी टपलेला आहे. कोणाला गिळावं यासाठी तो टपलेला असतो. तो सावकाश मंद गतीने धांगडधिंगा आवाज करत येत नाही. तो लबाडाचा बाप आहे. आणि म्हणून मारणं हे त्याचं काम आहे. प्रत्येक विश्वासाला निष्प्रभ करणं, मरणात नेणं हे त्याचं काम आहे. आजार, सिकनेस हा देखील मरणाकडे नेतो. म्हणून तो देवापासून नाहीये, तो ब्लेसिंग नाहीये. सिकनेस इज नॉट अ ब्लेसिंग. आणि म्हणून हा पापाचा परिणाम आहे. प्रत्येक ऍक्सिडेंट, प्रत्येक नाउमेदपणा, डिप्रेशन किंवा सर्व प्रकारचा डिसअपॉइंटमेंट, लॉस, कुठल्याही प्रकारचं नुकसान असो, हे सर्व डेथ म्हणजे मृत्यू, नुकसान याकडे घेऊन जातं. दुसरी सेवा आहे ती म्हणजे जीवनाची सेवा. जीवन, लाईफ गिव्हिंग स्पिरिट. म्हणून आदाम आणि हवा जोपर्यंत ते झाड होतं, जीवनाचा वृक्ष, ते खात होते तोपर्यंत जीवन होतं. त्यांनी ह्या बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाताच डेथ त्यांच्यामध्ये शिरलं. सेटन इंजेक्टेड डेथ. सैतानाने त्या मृत्यूचं वॅक्सिनेशन, मृत्यूचं इंजेक्शन टोचलं त्यांना. आणि तेव्हापासून सर्व मानवजात आपण देखील पापमय किंवा पापी असो, पापाचा स्वभाव घेऊन या जगात जन्मलो. आणि म्हणून ज्यावेळेस बाहेर आपण तुम्ही पाहता, कामानिमित्त बाहेर जावं लागतं, आपल्या बाजारात जावं लागतं, सर्व तर घरातच बसून आपण राहू शकत नाही. पण बाहेर गेलं की डेथ, मृत्यू आहे आत्मिक रीतीनं. नोहा तो दार उघडून बाहेर नाही गेला. 40 दिवस 40 रात्र पाऊस चालू होता.
आवाज येत होता, धक्के बसत होते, जनावरांना धक्के बसत होते, आतमधल्या लोकांना धक्के बसत होते, एकमेकावर पडत असतील. तो उडून बाहेर नाही गेला. बघा माझा विश्वास, बघा किती भारी मी आहे. देवाने माझा विश्वासाचा आदर केला, छत्री घेऊन बाहेर नाही गेला. म्हणून तुम्ही देखील या कोरोनाच्या काळामध्ये माझा विश्वास दाखवण्यात बाहेर जाऊ नका. गव्हर्नमेंट सांगतं मास्क लावा, लावला. शेक हँड करू नका, नाही करत. डिस्टन्सिंग ठेवा, डिस्टन्सिंग ठेवलं. सॅनिटायझरने हात धुवा, हात धुवा. जे काय गव्हर्नमेंट सांगतं ते ठीक आहे, परंतु माझा विश्वास किती मोठा आहे म्हणून दार उघडून नोहाच्या तारूतून बाहेर येऊ नका. बाहेर मृत्यू आहे. शेवटची रात्र, जागरणाची रात्र मोशेची आठवा. आता निघायचं. वलांडण्याचं यज्ञपशु त्यांनी अर्पण केला, रक्त घेतलं, दाराच्या कपाळापट्टीला दोन्ही पायांना लावलं, दार बंद केलं. बाहेर किंकाळ्या, बाहेर आक्रोश, बाहेर मृत्यू, अंधकार, दुःख. ते ऐकूनच कस तरी होत होतं. आतमध्ये काय? आतमध्ये आनंद. वलांडण्याचा यज्ञपशूचं सेवन ते करत होते, खात होते, गीते गात होते. तसं या जगात तुमचा मृत्यू येऊपर्यंत किंवा प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत हा सगळा मृत्यू आणि जीवन हा चालूच राहणार. वचन पाहूया सगळ्यांनी मिळून. आपल्या बायबल उघडा, दुसरं करिंथकरासपत्राकडे या. दुसरं करिंथकरासपत्र याचा 3रा अध्याय, 2 Corinthians chapter 3, 7 आणि 9 दोन वचनामधले फक्त 2 शब्द वाचतो वेळेअभावी. 2 Corinthians chapter 3, दुसरं करिंथकरासपत्र अध्याय 3, 7वं वचन प्रथम वाचतो. त्यामधला भाग पहा. जिचे पर्यवसन मृत्यूत होत असे ती सेवा. परत वाचतो. जिचे पर्यवसन मृत्यूत होत असे ती सेवा. मिनिस्ट्रेशन ऑफ डेथ. मिनिस्ट्रेशन ऑफ डेथ, किंवा दुसऱ्या भाषांतात म्हटलेलं आहे ऍडमिनिस्टरिंग ऑफ डेथ. ऍडमिनिस्टरिंग ऑफ डेथ. जिचे पर्यवसन मृत्यूत होत असे अशी ती सेवा. ती सेवा आहे, ती सैतानाची आहे. मृत्यू कसं ना कसं तरी करून तुमचं तारण हे नामशेष करायचं. तारणाऱ्यापासून तुम्हाला दूर न्यायचं. पवित्र आत्म्याने भरू द्यायचं नाही. देवाची सेवा तुमच्याकडून होऊ द्यायची नाही. त्या प्रत्येक बिलीव्हरला निस्तेज करायचं, संकटात त्याला सापडायचं, जमलं तर मारून टाकायचं. डेथ, डेथ ही सेवा आहे. जिचे परिवसन मृत्यू. बाहेर गेला, ख्रिस्ताच्या सहवासापासून तुम्ही दूर गेला. पवित्र आत्म्याला खिन्न करणे, पवित्र आत्म्याला उजून टाकणे, कोंबजून टाकणे, त्याला विझून टाकणे, हे मृत्यूकडे जाण्याचं लक्षण आहे. प्रेयरलेसनेस इज अ डिझीज. प्रार्थनाहीनता हा रोग आहे, रोग. प्रार्थना न करणं, देवाच्या वचनापासून दूर जाणं, देवाच्या वचनाची आणि एकमेकाच्या संगतीची पण कदर न करणं. हळूहळू हळूहळू ती व्यक्ती डेथकडे, मृत्यूकडे जाते. दुसरं वचन 9, 2 Corinthians 3:9. जिचे परिवसन जीवनात म्हणजे नीतिमत्वात होते ती सेवा. मिनिस्ट्रेशन ऑफ रायचियसनेस. रायचियसनेस म्हणजे नीतिमत्व, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिंग ऑफ द स्पिरिट. स्पिरिट गिव्स लाईफ. म्हणून जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालता आणि पवित्र आत्मा तुमच्याबरोबर चालतो, ख्रिस्ती जीवनात ही वाटचाल तुमची चालू असते. पिलिग्रिमेज, प्रोग्रेस, यात्रेकरूचा प्रवास, हे ट्रान्सफॉर्मिंग सॅन्टिफिकेशन, हे पवित्रीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित चालू असते. त्यावेळेस तुम्ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करता. नीतिमत्वाची सेवा, जिचा परिणाम नीतिमत्व, जिचा परिणाम स्पिरिट किंवा लाईफ यामध्ये होतो. म्हणून हे कदापि विसरू नका. 2 गोष्टी कुठल्या? मिनिस्ट्रेशन ऑफ डेथ, मिनिस्ट्रेशन ऑफ लाईफ. तुम्ही लाईफसाठी मृत्यूतून निवडलेले आहात. परत मृत्यूकडे जाऊ नका. इस्रायलमधून बाहेर आल्यानंतर अरण्यवासात मोशेला भंडावून टाकलं होतं लोकांनी. काय लोकांनी वेगवेगळे फॉर्म्युले दिले. चला परत जाऊ आता. ह्याचं काही खरं नाही. इथं मारायचं, तिथं मारायचं, एकच आहे. तिथं काय जागा नव्हत्या, कबरा नव्हत्या का? असे म्हणणारे असतात. आणि म्हणून अशांच्या सहवासात देखील तुम्ही राहता कामा नये. पुढे फॉरवर्ड, ख्रिस्ती जीवन पुढे जाणार आहे. ते अग्रेसर आहे, ते वाढणार आहे. आणि जिथं वाढ आहे तिथं फ्रूट आहे, आणि जिथं फ्रूट आहे तिथं जीवन आहे. आणि म्हणून एक महत्वाच्या वचनाकडे मी तुम्हाला घेऊन येतो. 2 पेत्र आणि 2रा अध्याय आणि वचन 22. 2 पेत्र 2:22. लक्षात राहायला सोपं आहे. 2:22
2:2 2 पेत्र 2:22 तुम्हाला वाचतो. हे वचन तुम्हाला माहित असेल. आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे अगर अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेले डुकरीण, अशी जी खरी म्हण तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. ही म्हण आहे, प्रवर्ब आहे. त्या काळी तशी होती. जरा ऐकायला कसतरी वाटतं. आणि पुलपिटवरून कोणी पाळगुरगा यावर कधीच बोलताना मी ऐकलेलं नाही. 2 जनावर आहेत, एक कुत्र आणि दुसरं डुकरीण. दोन्ही ही ओंगळ. यहुदी लोकांकरता जुन्या काळात ओंगळ हे पशु आहेत दोन्ही. हे याचं उदाहरण पेत्र देत आहे. विश्वासणारा ज्यावेळेस घसरतो, विश्वासणारा ज्यावेळेस पवित्र खिन्न करतो आणि भिजवतो आणि आपल्याच मर्जीनं ज्यावेळेस तो चालू लागतो, त्यावेळेस त्याची अशी स्थिती होते. डुकरीण किंवा कुत्री. कुत्री कशी की ती काही घाणेरडं खाते कुत्र, परंतु ज्यावेळेस उलटी करते त्यावेळेस ती आपलीच उलटी चाटते किंवा आपलीच उलटी पुन्हा प्राशन करते, पुन्हा घेते पोटात टाकते. दुसरी गोष्ट डुकरीण. डुकरीला किती स्वच्छ साफसूफ केलं तरी ती पुन्हा त्या गाळाकडं ती परत जाते. ऐकायला पण बरं वाटत नाही. हे असले उदाहरणं नको वाटतात. पण पेत्र देत आहे ती तशी म्हण होती आणि तसं वर्तन आज अनेक विश्वासाच्या जीवनात दिसत आहे. त्याला केवळ बॅकस्लाइड म्हणत नाहीत. बॅकस्लाइड हा शब्द पण नको आहे. मागे घसरलेले नाही, कधीच नाही. ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे त्याच्यामध्ये जीवन आहे. याचा थोडा बदल करून मी आणखी एक उदाहरण देतो. एक डुक्कर घ्या. होमवर्क प्रत्येकाला होमवर्क देतो, गृहपाठ. डुक्कर पकडायचं दोघा तिघांनी आणि ते चांगल्या गरम पाण्याने धुवायचं, एकदम क्लीन ऍसिडनी धुवा पाहिजे. तर दाढी बिडी त्याचं सगळं व्यवस्थित करा. त्याला सुंदर भरजरी कपडे घाला. गळ्यामध्ये एक मोठी सोन्याची मोठी प्लेट, चेन नाही, मोठी प्लेटच घाला. त्याच्या पायामध्ये देखील बांगड्यासारखे सोन्याचे घाला, हिरे मानके, नथ पण घाला, लिपस्टिक पण लावा. त्या डुकराला सेंट मारा 2-4 लिटर अंगावर. पप्पी पण घ्या पाहिजे तर. हे सगळं केल्यावर एका सोन्याच्या थाळीमध्ये मेजवानी बिर्याणी दे त्याला खायला. एका घरामध्ये ठेवा, एसी एअर कंडिशन, टेलिव्हिजन पण लावून ठेवा. घरामध्ये सेंट जितकं पाहिजे तितकं तुम्ही त्यासाठी करा. जाताना दार थोडं उघडं ठेवा. काय होईल, ते डुक्कर खाली उतर त्या डनलॉपच्या गादीवरून आणि सरळ पहिलं कुठं जाईल, त्याच्या ठिकाणी गाळात, जिथं मैला आहे, अशुद्ध घाणेरडं जिथं ती जागा आहे, कटार, ती जाऊन ते लोळण घेईल. तो त्याचा स्वर्ग. हे तो हे विचार करणार नाही, अरे माझ्यासाठी माझ्या मालकानं कितीतरी खर्च केला, मी आता स्वच्छ आहे, शुद्ध आहे, हे ठिकाण योग्य नाही. नाही नाही, परत तुम्ही त्याला धरून आणलं 100 वेळेस जरी केलं तरी तो तिथंच जाईल. दुसरं उदाहरण, बकरीचं पिल्लू घ्या किंवा बकरी. ज्यावेळेस गटारी चुकून पडते त्यावेळेस ती भयंकर ओरडते. कोणतरी यावं, कोणतरी मला सोडवावं, बाहेर काढावं, ही तिची इच्छा असते. आणि पहा कोणतरी येतं त्याला बाहेर काढतं. परत ते जात नाही. अरे हे अशुद्ध ठिकाण आहे, घाणेरडी जागा आहे, मी इथं यायला नको होते, पडले, चुकलं. पण उठल्यानंतर परत नाही जात. 2 स्वभावामध्ये फरक पहा कसा आहे. म्हणून त्या डुकराचा स्वभाव बदललेला नसतो. तो स्वभाव अनेका तासाच असतो. पुन्हा घाणीकडे, पुन्हा घाणीकडे. शुद्ध केलेल्या, साफसूफ केलेल्या डुकरीन जशी आपल्या गाळाकडे परत जाते किंवा कुत्र आपल्या ओकीकडे परत जातं, त्या प्रकारे हे घसरलेले, बॅकस्लाइड, अनेक विश्वास नाकारलेले किंवा खोटे बिलीवर म्हणणारे जे गृहीत धरून चाललेत की मी बिलीवर आहे, विश्वासणार आहे, पण ते नव्हते. त्यांचा आणि पवित्र आत्म्याचा कदापि संबंधच आला नव्हता. पश्चातापच कधी केला नव्हता. तारणाची खात्रीचा काय अलबेलच त्यांना नाहीये. असे लोकांची स्थिती ही आहे. किंवा खरे विश्वासणारे देखील अशा प्रकारचं जीवन कधी कधी जगू लागतात. आणि हे अतिशय अतिशय दुःखाची ही उदाहरणं नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे, वास्तव आहे. आणि त्या वास्तवतेत आपण ह्या अशा परिस्थितीत येता कामा नये. जुन्या काळी, मोशेच्या काळी मोशेने जसं यहोशुआला सांगितलं, कारण मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं, ज्या वेळेस तुम्ही कनान देशात जाल त्यावेळेस अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यातली सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे, त्या ठिकाणी यार्देन नदी आहे. यार्देन नदी त्या
इस्रायलची भूमी जे कनानाचे 2 भाग करत होते. मी स्वतः त्या यार्देन म्हणजे जॉर्डन नदीमध्ये 2दा गेलो होतो. मी स्वतः ती पाहिलेली आहे. आणि पश्चिमेचा भाग आणि पूर्वेचा भाग. पश्चिमेच्या भागाकडं 3 गावं किंवा शहर आणि पूर्वेच्या भागाकडं 3 गावं किंवा शहर तुम्ही नेमून ठेवा. 3 आणि 3 6. ती कोणती आहेत? हे यहोशुआ अध्याय 20 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेले आहेत. त्या गावांना शरणपूर किंवा आश्रयस्थान, आश्रयाची नगर अशी म्हटलेली आहेत. त्यांची नावं देखील दिलेली आहेत आणि ते आज आपण पाहून बंद करूया. पण त्यामध्ये हा महत्वाचा विषय हा आहे की त्यामध्ये जाणारा कसा सुरक्षित आणि शांतिप्रिय आणि आशीर्वादित होतो. कोण? जो घसरलेला आहे. त्या ठिकाणी कोणी जायचं होतं? त्या ठिकाणी ज्याने चूक केलेली आहे, ज्याच्याकडून अपराध घडलेला आहे, ज्याच्याकडून खून चुकून झालेला आहे, भुलीनं, अपघातानं, अज्ञानानं, मुद्दाम होऊन नव्हे, मत्सराने नव्हे, सूडबुद्धीने नव्हे, एखाद्याने एखाद्याचा खून केला. असा दगड सहज फेकला, तो दगड त्याच्या वर्मी लागला आणि मेला. जसं का ऍक्सिडेंट होतात, रस्त्यातून लोक मरतात, पण तो मुद्दाम कोणी कोणाला खून करण्याच्या दृष्टीने मरत नसतो, पण मेला. कोणाच्या हातून अशा प्रकारचा भयंकर गुन्हा घडला तर डोळ्यास डोळा, दातास दात, हातास हात या न्यायाप्रमाणे मृत्यू त्याचा देखील वध तसाच करायचा असा नियम होता. चुकून, गलतीने, एकदम अज्ञानानं, नजरभुलीनं एखाद्याचा मर्डर झाला, खून झाला, मग काय करायचं? तर ज्याने केला त्याने पळत सुटायचं, धावत सुटायचं. कुठं? या 6 शहरापैकी सर्वात जवळच जे असेल ते. आणि 3 आणि 3 6 जी होती ती अर्ध्या दिवसाच्या अंतरावर होती, ती समान अंतरावर होती, ती याजकांची नगर होती. ती उंच अशा टेकड्यांवर डोंगर होती, ती कुठून पण दिसत असत. त्याला गड किंवा दृढ गड असं म्हणत असत, किल्ले त्यांना असं बुरुज म्हणत असत. आणि ती दिसायची. आणि रस्त्याने मोठमोठ्या पाट्या पण लावलेल्या असायच्या. रेफ्युज म्हणजे निर्वासित, हे 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 आश्रयाचं नगर इकडे बांध दाखवायचा. त्याने आपला जीव घेऊन पळायचं आणि जे सर्वात जवळ आहे त्या नगराकडं, त्या गावाकडं, त्या बुरुजाकडं आत जायचं, त्या वाड्याच्या समोर उभं राहायचं, दरवाजा समोर. मग याजक येत असे, ते याजकाला सर्व खरं खरं सांगायचं. याजकाला पटलं, त्याने ते मान्य केलं, तेव्हाच तो त्याला आतमध्ये घेत असे, कायमचा, सुरक्षित, त्याचा जीव राखीत असत. मग त्याचा सूड घेणारा पळत पळत त्याच्या माग जरी आला आणि तिथं उभं राहिला तरी याजक त्याचं ऐकत नसे, कारण हा आश्रयाच्या नगरात आश्रयासाठी आला आहे. त्या व्यक्तीला जावं लागत असत. मग तो याजक ज्यावेळेस मरण पावत असे त्यावेळेस ह्या व्यक्तीची सुटका होत असे. त्याला राहायचं तो राहू शकत होता, अन्यथा तो परत आपल्या गावाकडे पूर्वीच्या तो जाऊ शकत होता, तो गुन्हेगार. परंतु त्या व्यक्तीला पुन्हा त्याचा खून करता येणार नव्हता. प्रकरण संपलं. याला म्हणतात प्रभूने दिलेली याजकाची नगरे, लेवीची नगरे. नवीन करारामध्ये ह्याला वेगळा अर्थ आहे. आपण क्रूसाच्या नंतरचे लोक आहोत, आपण कृपेच्या युगाचे लोक आहोत. आपल्याला अशी नगर नाही कुठं पाप केल्यानंतर तिथे जाऊन लपायचं आणि मग आपण वाचणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपलं आश्रयाचं स्थान आहे. एक वचन मी तुम्हाला दाखवितो. स्तोत्र संहिता 34 मध्ये आहे. स्तोत्र संहिता 34 आणि वचन 7 मध्ये पहा. साम 34 आणि वचन 7. ह्याच्यावर एक सुंदर गीत देखील आहे आणि ते गीत देखील तुम्हाला प्रत्येकाला कदाचित माहित असेल. तो माझा आश्रय स्थान असा झाला आहे. 34 अध्याय आणि वचन 7. स्तोत्र साम्स. माफ करा, 32:7. 32 32 आणि वचन 7. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करीतोस. संकटापासून तू माझे रक्षण करीतोस. येशू आपलं आश्रयाचं नगर आहे. तो आपलं लपण्याचं ठिकाण आहे. त्याच्या जखमा आपले लपण्याचे ठिकाण आहे. ही इज आवर हायडिंग प्लेस. लपण्याचं ठिकाण आहे. तुम्ही कितीही पाप केलेला असा, मी पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे, मी पवित्र आत्म्याला भिजवलेलं आहे, मी त्या
त्या कुत्रीसारखं किंवा त्या डुकरासारखं त्या अनेक घाणेरडं जीवन मी जगत आहे. धावा, पळत या, येशू बोलवित आहे, या नगराकडे या आणि त्या नगरातले आशीर्वाद मिळवा. ख्रिस्त ती नगर आहे. ते प्रत्येकाला अर्थ आहे. हे जे शब्द आहेत त्या प्रत्येकाला अर्थ आहे इब्री भाषेत. तो अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतो. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं गुणलक्षण आहे. पहा, आपण पाहूया यहोशुआच्या 20व्या अध्यायाकडे, जोशुआ चॅप्टर 20 आणि त्यामधले काही वचन आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं वचन आहे पहिलं वचन, त्या वचन 7 यहोशुआ अध्याय 20 आणि वचन 7. पहिला नगर आहे केदेश, KEDESH, केदेश. केदेश हे नफ्तालीच्या डोंगराळ प्रदेशात होतं. गालिलमध्ये तो अजून आहे केदेश. हे सगळे इब्री शब्द आहे. हे इब्री शब्दाचा अर्थ जे आपण पाहतो तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाला कसा लागतो आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण कशी सुरक्षित राहू शकतो आणि आपल्याला कसं जीवन प्राप्त होतं, ह्या पाठीमागे हा त्याचा उद्देश आहे. ह्या केदेशचा अर्थ आहे रायचियसनेस. मोठा शब्द आहे. नीतिमत्व आणि पवित्रता. होलीनेस, रायचियसनेस, पवित्रता, नीतिमत्व. तुम्हाला माहिती आहे 2 महत्वाची वचनं मी तुम्हाला दाखवितो. पहिलं आहे 1 कोरिंथियस पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 30. कोरिंथियस पहिले पत्र 1 अध्याय वचन 30 मधला भाग. तो आपले नीतिमत्व असा झाला आहे. तो म्हणजे येशू तुमचे माझे नीतिमत्व, रायचियसनेस असा झाला आहे. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता त्यावेळेस त्याचं नीतिमत्व तुम्हाला प्राप्त होतो. तुम्ही त्याचे नीतिमत्व आहात. आणखी एक वचन पहा, 2 कोरिंथियस पत्र 5वा अध्याय आणि वचन 21. 2 कोरिंथियस 5:1. ही 2 महत्वाची वचन आहेत. हे लक्षात घ्या, प्रार्थनेसाठी क्लेम करा त्या जीवनामध्ये. हम उसमें होकर परमेश्वर की नीतिमानता बनाए जाए, that we might be righteous of God in him, not making righteous. तो आपल्याला धार्मिक किंवा नीतिमान बनवतो असं नाही, त्याची नीतिमत्व तुम्ही आहात, हे महत्वाचं आहे. या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. त्याने त्याचं नीतिमत्व आपली सर्व पाप गिळंकृत करतं. तारणानंतर विश्वासाला पाप करतो. असा कोणता विश्वास नाही की तो पाप करत नाही. पाप होतं, चुकून कोणतरी मरतं, चुकून काहीतरी घटना घडतात, परंतु घाबरून जायचं कारण नाही. ज्यावेळेस तुम्ही धावत जाऊन त्या बेशेरमध्ये जाता, म्हणजे नीतिमत्व म्हटलेल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याचं नीतिमत्व, तुमचं नीतिमत्व होतं, तुमची सर्व पाप गिळंकृत केली जातात. त्याचा अर्थ आणखी पाप करायचं असं नव्हे. विश्वासाला पाप करत नाही, कारण त्या देवाचा आत्मा, पवित्र आत्मा असतो. परंतु चुकून यहोशुआ 8 मध्ये पूर्वीच्या नियमाप्रमाणे आज देखील या चुकून जुन्या स्वभावामुळे कळत न कळत अनावधाने न समजता अपघाताने जर काही झालंच, तो माझं नीतिमत्व आहे. येता जाता उठता बसता असं नेहमी म्हणा, मी त्याचं नीतिमत्व आहे. आय एम हिज रायचियसनेस असं म्हणायचं. सैतान घाबरतो आणि त्यामुळं तुमची सुटका देखील होते. दुसरं शहर, आश्रयाचं दुसरं शहर ते आहे शेखेम. वचन 7 यहोशुआचं 20 आणि 7. शेखेम हे इफ्राईम डोंगरामध्ये ते वसलेलं होतं. त्याचा अर्थ आहे खांदा. हा खांदा किंवा त्या खांद्यावर त्याची सत्ता राहील, शासन राहील. आणि ह्याचा अर्थ आपल्याला काय दाखवतं, आपल्याला त्यातून काय अर्थबोध होतो. लूका सुवर्तमान अध्याय 15 मध्ये 3 प्रकारचे हरवलेले गोष्टी येशूने दाखल्याच्या रूपाने सांगितल्या. हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं, कॉइन आणि हरवलेला पुत्र, उदळ पुत्र हरवले. ह्याच्यातून येशू शिकवून देत होता. त्या हरवलेल्या मेंढराच्या बाबतीत तो म्हणतो, एका माणसाला 100 मेंढर होते आणि एक हरवलं. ते शोधण्यासाठी 99 तो बाजूला ठेवतो आणि ते एक शोधण्यासाठी तो दूरवर जातो. ज्यावेळेस त्याला ते सापडतं त्यावेळेस त्याला आनंद होतो आणि तो ते आपल्या खांद्यावर घेतो आणि हर्षभरानं आनंदानं वापस परत येतो. ज्यावेळेस असा हरवलेला विश्वासी, घसरलेला
मागासलेला, बॅकवर्ड, बॅकस्लाइड, सदा शिकत असूनही सत्याच्या पूर्ण ज्ञानाला कधीच न पोहोचलेला, सदैव दुधावरच असलेला असा विश्वासी असे आहेत बरेच. कधी मॅच्युरिटीकडे, परिपक्वतेकडे न पोहोचलेला, पवित्र आत्म्याचे फळ नाही आणि नीतिमत्वाचे फळ नाही, असंच उथळ जीवन जगणारा अशा व्यक्ती ज्यावेळेस त्याच्याकडे परत येतो त्यावेळेस तो त्या शेकेम म्हटलेल्या ठिकाणी येतो. त्याला प्रभू खांद्यावर घेतो, फेकून देत नाही, चालवत नाही, कुठं दोरी लावून बसत नाही, खांद्यावर घेतो आणि मग सगळ्यांना देखत तो आनंद करतो. आपली सत्ता, आपलं जीवन त्याच्यावर भिजून राहतं. ही केरेथ फॉर यू. तुमची सर्व चिंता तुम्ही त्याच्यावर टाका. काळजी, चिंता विश्वासाच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी आहेत. त्या बहिणी बहिणी आहेत. फेथ, विश्वास याच्या विरुद्ध काय? या काळजी, चिंता. या काळजी, चिंता हे नास्तिकपणाचं लक्षण आहे. पवित्र शास्त्रामध्ये त्याला काही एक आधार नाही. ख्रिस्ती जीवन असेल तर ते विश्वासाचंच, काळजी चिंतेचं नाही. ज्यावेळेस तुम्ही काळजी, चिंता, शंका, कुशंका ज्यावेळेस आपल्या मनात येतात आणि आपण त्याला गोंजारत बसतो, त्याच वेळेस आपण त्याच्यावर अविश्वास प्रगट करत असतो. हे कारण आहे पवित्र आत्मा दुःखी होतो, ग्रीव. आपल्याला माहित नसतं अशा गोष्टीमुळं आपण करतच बसतो, कारण पवित्र आत्म्याचा सहवास नाही, संगती नाही, पार्टनरशिप नाही, युनियन नाही, कम्युनियन नाही, काही वाढच नाही. आणि म्हणून त्या गोष्टीने तो ग्रीव होतो, नंतर निघून देखील जातो. म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, तिसरं नगर हेब्रोन. वचन 7 मध्ये यहोशुआ 20 अध्याय वचन 7. हेब्रोन. हेब्रोनचा अर्थ तुम्हाला माहित आहे, बहुतेकना माहित असतो. हेब्रोन म्हणजे सहवास. पाप केल्यानंतर धावत धावत जाऊन जोर त्या हेब्रोन म्हटलेल्या आश्रयस्थानी, त्या नगरात जर पोहोचला, त्याला काय प्राप्त होतं? सहवास, ख्रिस्ताचा सहवास. ख्रिस्त माझा हेब्रोन, ख्रिस्त माझा सहवास आहे, अथाचा फेलोशिप आहे. ते यहुदा त्या दक्षिणेच्या बाजूला ते ठिकाण लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त माझा. एक महत्वाचं वचन आहे, पहिलं योहान, तुमच्याकरता मी वाचलं, पहिला अध्याय आणि वचन 3. योहानाचं पहिलं पत्र, पहिला योहान याचा पहिला अध्याय वचन 3. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. तुम्हाला सहभागिते करता त्यानं निवडलेला आहे. तुम्ही फार पापी होता, खूप पश्चाताप केला, म्हणून बरंच जाऊ दे, नरकापासून सुटका आणि स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश, यासाठी नाही. देवाने तुमचं तारण करण्यापाठीमाग त्याची सर्वात मोठी जबरदस्त इच्छा आहे की तुम्ही त्याच्या बरोबर राहावं, तुमची सहभागिता त्याला प्राप्त व्हावी. त्याला तुमच्या बरोबर बोलायचंय, पवित्र आत्म्याला तुमच्या बरोबर संभाषण करायचं आहे, त्याला म्हणतात फेलोशिप. त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. अहो पवित्र जन हो आणि पवित्रतेचे सहभागी जन हो, पौल म्हणतो. आपण त्याच्यामध्ये येतो. आपली सहभागिता राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू याच्या बरोबर आहे. आणि म्हणून या सहभागितेकडं बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करू नका. ही सहभागिता आहे, ही सहभागिता दोघांबरोबर असते, एक देवाबरोबर आणि एक मनुष्यांबरोबर. ही सहभागिता ज्यावेळेस तुटते त्यावेळेस दोन्ही सहभागिता एक तुटतात. उदाहरण पुत्र ज्यावेळेस गेला, डुकरामध्ये बसून त्यांचं अन्न तो खाऊ लागला, शेंगा वगैरे, उठला आणि आपल्या मनुष्य म्हणाला मी जाईन. त्याला म्हणतात पश्चाताप. आणि पित्याला म्हणेल, माझ्या वडिलांना म्हणेल, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध, दोघांविरुद्ध पाप केले आहे. तारणाच्या अगोदर आपण पापी होतो, पण ते पाप तारणा विरोधात होती, वधस्तंभाच्या विरोधात होती. त्या पापाचं वेतन मरण सहन करत आपण चाललो होतो. पण तारणानंतर जर तुम्ही आणि मी पाप केलं तर ते असतं पित्याच्या सहभागितेविरुद्ध, पित्याविरुद्ध, स्वर्गाविरुद्ध, त्याच्या फेलोशिप विरुद्ध पाप असतं की ज्याची क्षमा आपण मागायलाच पाहिजे. आणि म्हणून त्या अशा स्थितीत तुम्ही राहू नका. आपल्याला पार्टनरशिपसाठी बोलवलेलं आहे, आपल्याला त्याच्या बरोबर सेवा करण्याची देखील सहभागिता आहे. पेत्राना म्हणाला, मी तू फिशरमन आहे, तू कोळी आहे, तू तो मासे पकडतो, पण मी तुला माणसे पकडणारा करीन. मी म्हणजे येशू, येशू आणि पेत्र दोघं मिळून माणसं पकडतील देवाच्या राज्यासाठी. तसं तुम्हाला पित्यानं बोललेलं आहे. येशू बरोबर, पवित्र आत्म्याबरोबर ज्यावेळेस तुमची सहभागिता असते त्यावेळेस तुम्ही त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या पार्टनरशिप मध्ये असता. कोणती पार्टनरशिप? आत्मे जिंकणे.
माझ्याच एकट्याच्याने हे होऊ शकत नाही मनुष्याने, आणि म्हणून त्याने ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला या गोष्टी दिलेल्या आहे. पहा, ही सहभागिता देवाबरोबर आणि ही सहभागिता मनुष्याबरोबर देखील आहे. ही फिलिप्पी 2 आणि वचन 1 यामध्ये लिहिलेलं आहे, आत्म्याची सहभागिता. 2 सहभागिता आहे. एक पित्याबरोबर सहभागिता, एक मनुष्याबरोबर सहभागिता. आत्म्याची सहभागिता म्हणजे एकमेकांचा सहवास. तो मनुष्य पळत पळत ज्यावेळेस त्या हेब्रोन या ठिकाणी ज्यावेळेस जाईल, त्यावेळेस त्याला ख्रिश्चनची कृत्ये 2:42 ह्या आशीर्वाद मिळेल. ख्रिश्चनची कृत्ये 2:42 काय आशीर्वाद आहे? ते शिक्षणात, ते संगतीत, ते भाकर बोलण्यात आणि ते प्रार्थनेत तत्पर होते. 4 गोष्टींची सहभागिता त्याला मिळेल. या 4 गोष्टींची आवश्यकता प्रत्येक विश्वासणाऱ्याला शेवटपर्यंत आहे. चौथं शहर, चौथं नगर, आणि ते आहे बेझेर. यहोशुआ 20 अध्याय आणि वचन 8. बेझेर हे पूर्वेकडचं आहे, यार्देनीच्या बेझेर. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, सुरक्षा आणि संरक्षण दोन्ही पण आहे. आणि त्यासाठी आपण एक वचन वाचूया, नीतिसूत्रे याचा 18 अध्याय आणि वचन 10. 18:10 नीतिसूत्रे 18 आणि 10. त्यामध्ये तो म्हणतो, परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे किंवा दुर्गाप्रमाणे आहे. नीतिमान त्यामध्ये धावत धावत जातो आणि सुरक्षित राहतो. स्तोत्रसंहिता 91 आजकाल कोरोनाच्या दिवसामध्ये खूपदा वाचण्यात आला असेल कदाचित. त्याच्यात दुसरं वचन तुम्हाला आठवतं का? 91:2 स्तोत्रसंहिता. तो म्हणतो, परमेश्वर माझा आश्रय, म्हणजे परमेश्वर माझा किल्ला आहे आणि मला कशाचं भय पडणार नाही. ही इज माय रेफ्युज अँड माय फॉर्ट्रेस. आणि म्हणून या गोष्टीमध्ये लक्ष ठेवा. आतमध्ये गेल्यानंतर सुरक्षित आहे. या शेवटच्या काळामध्ये येशू तुमची सुरक्षा आहे. बाहेर मरण आहे, आतमध्ये जीवन आहे. येशू म्हणाला, मी जीवन आहे, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. तो मजकडे तो त्याला जीवन, ते अनंतकाळचं जीवन प्राप्त होतं. म्हणून येशूकडं या. किती घसरले, किती निराश असा, ज्यावेळेस तुम्ही त्या कडे येता त्यावेळेस तुम्हाला ते जीवन प्राप्त होईल. 5वं नगर बघूया. 5वं नगर आहे रामोथ. 20 अध्याय 8 वचन. यहोशुआ रामोथ, आणि हे आहे गिलारामध्ये वसलेलं आहे. त्याचा अर्थ आहे हाय किंवा एक्झॉल्टेशन, उंचवटा किंवा गौरवीकरण, ऐश्वर्य किंवा वर नेणे. त्या ख्रिस्ती जीवनात त्याचा अर्थ काय होतो? एक सुंदर अर्थ आहे. यशाच्या पुस्तकाकडे या. यशाचं पुस्तक अध्याय 41. एकाच वचनात पुष्कळशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. यशा याचा 41 अध्याय आणि वचन 10. त्यामध्ये 5 गोष्टी पहा. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. ह्याला म्हणतात सेक्युरिटी. घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. त्याच वचनात पुढे काय म्हटलंय? दुसरी गोष्ट तो म्हणतो, मी तुला शक्ती देतो. ह्याला म्हणतात स्ट्रेंथ. येशू माझं बल आहे, ही इज माय स्ट्रेंथ. त्याच्या पुढे तो म्हणतो, मी तुझे सहाय्य करतो. ही इज आवर सस्टेनन्स, ही इज आवर सेक्युरिटी. पुढे तो म्हणतो, मी आपल्या धार्मिकतेच्या हाताने तुला सावरितो, तुला सावरून धरतो. तो म्हणतो, ही इज आवर सेव्हिंग पॉवर, ही इज आवर स्टॅमिना. आणि शेवटी 5वी गोष्ट तो म्हणतो की मी तुला आपल्या मी तुला हातावर घेऊन सहाय्य करीन. तुझं क्षुब्ध पाहते तुझं क्षुब्ध झाले ते लज्जित आणि फजित देखील होतील. ह्याला म्हणतात स्टॅबिलिटी. अशा प्रकारचा हा मोठा आशीर्वाद रामोथ या आश्रय नगरात आहे. ही अभिवचन आहे, ही क्लेम करायची असतात. हे आपल्यासाठी दिलेली आहे. ज्याचा अभिषेक झाला आहे तो प्रत्येक वचनाला येस अँड आमेन असं म्हणून ती आत्मसात करतो. परंतु अज्ञानाने माझ्या लोकांचा नाश होत आहे. कळतच नाही त्यांना सर्व दिलेलं असताना. शेवटचा नगर म्हणजे गोलान 8व्या वचनात आहे. 20:8 यहोशुआ. गोलान हे भाषांमध्ये येतं. त्याचा अर्थ आहे सर्कल किंवा कॅप्टिव्ह, कैदीपणामध्ये आहे वर्तुळ, पूर्ण सर. त्याचा अर्थ काय आहे? आनंद आणि हर्षभरानं अंतकरण भरून जाणं. 103 स्तोत्र आणि वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे. 103 स्तोत्र वचन 12 हे सर्वांना माहित असतं, पण हे गोलन संबंधान आहे हे माहित नाही. काय लिहिलेलं आहे की पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके
माझे पाप आणि माझा अधर्म तू दूर केलेला आहे. हे वचन माहित आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का हे कशाबद्दल आहे? हे आहे गोलन. गोलन हाइट्स. तुम्ही कदाचित हा शब्द ऐकला असेल अधूनमधून. गोलन जागा आहे. त्या जागेचा अर्थ काय आहे? उंचवटा, उंच करणे किंवा व्यक्त करणे. माझी पातकं आणि अपराध, तुमची पाप आणि अपराध त्यांनी पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके दूर केलेले आहेत. हा आनंद आहे. हे देवाचा गौरव करण्याचं ठिकाण आहे. हे गौरवचा शब्द आहेत. यातून परमेश्वरची स्तुती आणि आराधना निघालीच पाहिजे. ज्याच्या पापांची क्षमा झाली हा अनुभव त्याला वैयक्तिकरित्या आलेला असतो, तो विश्वासणारा, ती विश्वासणारी कधीच गप राहणार नाही. शेवटचं वचन. आता मी काय करावं? ही 6 ठिकाणं तर दिलेली आहे आणि त्या 6 ठिकाणी मी यायला पाहिजे आणि येतो, परंतु ह्या 6 ठिकाणापासून माझा बचाव करणारा परमेश्वर मला मिळाला पाहिजे. कोणती ती 6 ठिकाणं आहे पहा. मी पुन्हा तुमच्या समोर ती नुसती नावं घेऊन दाखवतो. ती आहे कदेश, दुसरा आहे शेखेम, तिसरा आहे हेब्रोन, चौथा आहे बेझेर, 5वा आहे रामोथ आणि 6वा आहे गोलन. शेवटचं वचन वाचू आणि बंद करूया. हे सर्वात महत्वाचं शेवटचं वचन आहे. 1 योहान याचा 1 अध्याय आणि वचन 9. 1 योहान 1:9. हे विश्वासणाऱ्यासाठी आहे, अविश्वासणाऱ्यासाठी नाही. 1 योहान 1:9 तुमच्याकरता मी वाचतो. बहुतेकांना हे माहित असेल आणि हे वचन आपण प्रार्थनेच्या द्वारे क्लेम करायला शिकलं पाहिजे. 1 योहान 1:9. 1 जॉन 1:9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वास व न्यायी आहे किंवा विश्वास व नीतिमान आहे आणि म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून, अनितीपासून शुद्ध राखील. सर्व पापापासून आणि सर्व अनितीपासून. कधी? जर आपण आपली पाप पदरी घेतली, म्हणजे कन्फेस केली. जोपर्यंत पाप कबूल केले जात नाही तोपर्यंत त्याची क्षमा होत नाही. कबूल न केलेलं पाप म्हणजे क्षमा न झालेलं पाप परमेश्वराला कबुली पाहिजे. आपला क्षमा ही कबुली जावावर अवलंबून आहे. जोपर्यंत मनुष्य पश्चाताप करत नाही, पाप कबूल करून सोडून देत नाही, तोपर्यंत परमेश्वर देखील त्याच्या पापाची क्षमा करू शकत नाही. तो सत्य प्रतिज्ञ देव आहे. तो विश्वासू व न्याय म्हणजे रायचस आहे. त्याचा विश्वासू पण वचनाबद्दल. तो कराराचं स्मरण करणारा देव आहे. तो मनुष्याने त्यांनी लबाडी करावी. जो ते बोलतो त्याप्रमाणे तो करतो. तो काय म्हणाला? जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाही, मग तो घालवणार नाही. नंबर 2, तो रायचस आहे म्हणजे त्याची धार्मिकता, आपली धार्मिकता होते. आपली पातक आणि पातकाचा दोष, स्टेन, डाग तो दूर करतो. म्हणून तो विश्वासू नेते आहे. आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. क्षमा करणं वेगळं, शुद्ध करणं वेगळं. आणि म्हणून क्षमा तो करतोच, माफी तो मिळतेच, दंडात त्या दूर होते, पण तो शुद्धही करतो. येशूचे रक्त आम्हाला आमच्या सर्व पापापासून शुद्ध करते. म्हणून या त्या कुत्रेसारखं आपल्या जुनाट जीवनाकडं, रत्नाकडे जाऊन तेच चाटत बसू नका. मागच्या गोष्टी उगाळत बसू नका किंवा त्या धुतलेल्या डुकरीनेप्रमाणे पुन्हा त्या पातळाकडं, तरुणपणाच्या वासनांकडं, त्या ऍडिक्टपणाकडं, कुठल्या मादक पदार्थाचे सेवन करण्याची जर आपल्याला सवय लागली असेल, त्याची आपण दास म्हणला असेल, त्याकडे पुन्हा जाऊ नका. हे 6 नगराकडे या. ही 6 नगर म्हणजे येशूकडे या. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, पवित्र आत्म्याला विझवू नका. तो अभिषेक आहे, त्या अभिषेकात राहा. तो अजूनही वाट पाहत आहे. येशू तुमच्या पश्चातापाची वाट पाहत आहे. अजून विलंब झालेला नाही. त्याचं येणं लवकर होत असताना चला आपण शुद्ध राहूया आणि त्याच्यासाठी आपण जगूया. प्रभू करो वचनाच्या द्वारे आत्मिक लाभ तुम्हाला मिळो. त्यावर पुन्हा मनन करा. पवित्र आत्मा अधिक तुम्हाला यामध्ये आकलन देईल. प्रार्थना करूया. महान, थोर आणि गौरवी प्रभू, स्वर्गीय पिता, परात्पर देवा, पुन्हा आम्ही धन्यवाद करतो, स्तवन करतो. तुझी वचनं आमच्या समोर तू आणली. मी प्रार्थना करतो प्रभू, लोकांना कितपत कळालंय मलाही माहिती नाही, पण त्या शेवटच्या काळामध्ये या झूमच्या माध्यमाच्या द्वारे तू आम्हाला सांगते बोलत आहेस. ही सुंदर सेवा आम्हाला दिलेली आहे. त्याचा लाभ पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रत्येकास प्राप्त व्हावं असतो होऊ दे. अशक्तपणा जे पेरेलं आहे प्रभू, ते भरपूर 100 पट यावं. अनेकांना या 6 नगरामध्ये पळत धावत यावं आणि म्हणता यावं,
परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे. परमेश्वर माझा गड, उंच गड आणि किल्ला आहे. मी त्याखाली निर्भय सुरक्षित असा राहतो. तो माझा सहवास आहे. तो माझा शांतीचं ठिकाण आहे. तो माझी क्षमा आहे. तो म्हणतो तुम्ही आपली पातका पदरी घ्या, मी विश्वासू न्यायी आहे. म्हणजे मी तुमच्या पातकांची क्षमा करेल, तुम्हाला सर्व अधर्मापासून शुद्ध राखीन. शुद्ध करणारा, पापांची क्षमा करणारा येशू आहे. त्या येशूकडे आम्ही सर्वजण येतो. आमचं सर्गत जीवन, मागचं जीवन यीशु मसीहच्या रक्तात धुतलेलं आहे. पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे, रक्ताच्या द्वारे आणि तुझ्या नामाच्या द्वारे आम्हा प्रत्येकास धू. आमचे फाटलेले सगळे तू शुद्ध स्वच्छ कर. पुन्हा आमच्या पायावर उभं कर. आमचे लटपटणारे गुडघे तू बळकट कर. हात वर करून आम्ही तुझी सेवा करतो, क्षमा मागतो, तुला शरण जातो. तुझ्या स्पर्शानं आम्हाला तुझं आरोग्य दे. आणि ही मृत्यूची सेवा जी चालू आहे, जी आम्हाला कधी कधी दिसत नाही, त्या सेवेपासून आम्हाला आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला तू आवर आणि तुझ्या जीवनाच्या सेवेमध्ये आम्हाला दृढ आणि तत्पर असू ठेव. प्रार्थना करण्यास आम्हाला शिकव. आमचा विश्वास तू वाढव. ही छोटी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला घेण्यासाठी लवकर येत आहे, त्याच्याच पवित्र आणि जिवंत नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा कृपा, देवाची महान प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती, सहवास हा तुम्हा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. शालोम, शालोम. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. शालोम.